मंडळी पिना कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुरीवर जो मर रोग येतो त्याला आपण तूर उबलणे हे म्हणतो। तर तो कशामुळे येतो? तर तुरीला जर एकदम पाणी जास्त झालं तर आपल्याकडे कसं एखाद्या वेळेस जर जास्त पाऊस झाला तर तुरीच्या मुळाची एक बुरशीचा अटॅक होतो। तर ती बुरशी तुरीच्या मुळा आहेत ना आतमधून खायला सुरुवात करते। तर त्यानंतर आपल्याला काही जागेवर तुरीचे जे पानं आहेत ते पिवळे पडायला सुरुवात होते। तर तेच पानं पिवळे पडल्यानंतर खाली गळून जातात, नंतर झाडही वाळायला सुरुवात होते। या अशा प्रकारे पाणी साचल्यानंतर बुरशीचा अटॅक झाल्यानंतर भरपूर झाड उबलण्याचं कारण असतं। जर बुरशीचा जास्तच अटॅक झाला तर आपल्याकडे भरपूर जागेवर बघायला भेटते की मध्ये मध्ये जे तुरीचे झाडं जळण्याचं कारण असतं ते या बुरशीजन्य रोगामुळेच होतं। तर त्यावर उपाय काय? तर आपल्याला त्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी भेटते, त्या बुरशीची ड्रिचिंग करायची आहे। तर ट्रायकोडर्मा आपल्याला हे लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं आणि पावडर फॉर्ममध्ये पण मिळतं। तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा बघून ड्रिचिंग करणं गरजेचं आहे। तर तुरीला 2 ते 3 वेळेस आपल्याला ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून परत बुरशीचा अटॅक होऊ नये। तर प्रत्येकी 15 लिटरच्या पंपला आपल्याला 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकून त्याची आपल्याला झाडाच्या बुडाची ड्रिचिंग करायची आहे। जर आपल्याला ठिबक असेल तर चांगलीच गोष्ट आहे, एकदम त्यामध्ये मिक्स करून तुरीच्या नळ्याची सोडून द्यायचं आहे। पण ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करण्या अगोदर आपल्याला जी जमीन आहे ती ओली असणं खूप गरजेचं आहे। जर आपण ड्रिचिंग जर केली ना तर ओलं असल्यामुळे ती बुरशी जास्तीत जास्त पांगते, त्यामुळे जे अटॅक झालेला आहे त्या बुरशीला खाण्याचं ती काम करत असते। पहिली ड्रिचिंग आपल्याला फुलं लागण्याच्या अगोदर एकदा घ्यायची आहे आणि दुसरी वेळेस जेव्हा फुलं लागायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला एक दुसरी ड्रिचिंग घ्यायची आहे, जेणेकरून फुलं लागत्या वेळेसच जास्त मर रोग पडण्याचे चान्सेस असतात। जर आपल्याला ट्रायकोडर्मामधून जर अजूनही चांगला रिझल्ट जर बघायचा असेल तर 200 लिटर पाण्याच्या ड्रममध्ये ट्रायकोडर्मा आणि गुळ मिक्स करून 3 ते 4 दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे, नंतर त्याची ड्रिचिंग करायची आहे। तुम्हाला त्याचा अजूनही चांगल्या प्रमाणात रिझल्ट बघायला भेटतो। तर ड्रिचिंग करताना जे आपला पंप असतो पंपच्या समोरचा नोजल काढून टाकायचा आहे आणि डायरेक्ट झाडाच्या कडेकडेनं ते आपल्याला नोजल काढून ड्रिचिंग करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण तूर जी उबलतो यावर नियंत्रण करू शकतो।